शेतकरी मंडळी हो, आज तारीख आहे 4 एप्रिल 2026 आणि त्याचबरोबर आज वार आहे शनिवार. तर कोणकोणत्या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे? चला तर आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया आणि हा पाऊस किती तारखेपर्यंत असणार आहे? तर हा पाऊस 5 एप्रिलपर्यंत असणार आहे. 5 एप्रिलनंतर पूर्णपणे हवामानामध्ये बदल होणार आहे. वातावरण चेंज होणार आहे. आज आणि उद्या 4 एप्रिल आणि 5 एप्रिल हे 2 दिवस खूप गरजेचे आहे. या 2 दिवसामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक भागामध्ये पडणार आहे. आपण जर बघितलं अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, सांगली, नाशिक, गडचिरोली, रत्नागिरी हा जर परिसर बघितला तर या परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. खास करून दिवसभर 3-4 वाजेपर्यंत ऊन देखील असणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळी अचानक वातावरणामध्ये बदल होऊन हा पाऊस जोरदार स्वरूपाचा पडू शकतो. हा शेतकऱ्यांसाठी तातडीचा निरोप आहे. त्याचबरोबर आता बहुतांश शेतकऱ्यांचं मत आहे, की हा पाऊस किती दिवस राहणार आहे, किती तारखेपर्यंत राहणार आहे. तर हा पाऊस 5 एप्रिलनंतर उघडणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी जे आपले कांदे असतील, गहू असतील 5 एप्रिलनंतर तुम्ही काढू शकता. वातावरणामध्ये पूर्णपणे बदल होणार आहे. त्याचबरोबर हा आत्ता सध्या पाऊस आज आणि उद्या होणार आहे. पण 5 एप्रिलनंतर हा जो पाऊस असणार आहे, हा एप्रिल महिन्याच्या शेवट पुन्हा एकदा येणार आहे. त्यामुळे ही देखील गोष्ट शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायची आहे आणि महिना अखेरपर्यंत आपलं जे पिकं आहेत, त्याची काढणी करून घ्यायची आहे. कांदे असेल, गहू असेल, याचं सगळं काही आवरून घ्यायचं आहे. त्यानंतर महिना अखेरला पुन्हा एकदा पावसाचं आगमन होणार आहे. आता आज आणि उद्या जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. राज्यामध्ये जवळ सर्वच ठिकाणी फक्त कोकण जर सोडलं कोकण सोडून बाकीच्या अनेक भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. खास करून नाशिक, अहिल्यानगर या भागात देखील आज आणि उद्या संध्याकाळी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. जर मंडळी तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.